उपस्थित सर्व पत्रकार, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी आणि सहकारी मित्रांनो, जितेश अंतापूरकर आपले उमेदवार यांच्या प्रचारार्थ आज काँग्रेस पक्षाच्या अनेक ठिकाणी सभा आहेत. त्या सभेला संबोधित करण्याकरता श्री एच के पाटील जी कर्नाटकामधून आज महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी मुद्दाम आलेले आहेत आणि त्यांची प्रथम सभा हानेगावला आज सकाळी झाली आणि दुपारनंतर आज 4-5 ठिकाणी त्यांच्या सभा आहेत. आपल्या सर्वांचे प्रथम मी आभार मानतो की नांदेडमधला इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाने चांगलं सहकार्य आम्हाला निश्चितच केलेलं आहे. ही निवडणूक नांदेडसाठी, महाविकास आघाडीसाठी, आम्हा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे. ही जागा खऱ्या अर्थाने काँग्रेसचीच आहे. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर याच्या दुःखद निधनामुळे लागलेली पोटनिवडणूक आहे आणि आमच्या तिन्ही पक्ष जे आहेत आणि इतर मित्रपक्ष जे महाविकास आघाडीमध्ये आहेत, आम्हा तिघांमध्ये ही स्पष्ट समजवता आहे की ज्या पक्षाची जागा रिक्त होईल त्या पक्षाची ती जागा लढवली पाहिजे आणि त्यानुसार ही जागा आज काँग्रेस पक्षाकडे असल्यामुळे जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी महाविकास आघाडीच्या मदतीने पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुलजी गांधी यांनी निश्चित केली आणि त्याप्रमाणे आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणुकीच्या आहोत. ही निवडणूक अतिशय आम्हाला खात्री आहे की ज्या प्रचाराचा रंग भरत चाललेला आहे त्या पद्धतीने निश्चितच काँग्रेस 100% ही जागा जिंकणार यामध्ये तिळमात्रही शंका आम्हाला कोणाला नाही आहे. आणि वास्तव हे आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये ही सर्व मंडळी आज जी औपचारिकरित्या, खरं म्हणजे भास्कररावजी आणि अन्य सहकारी ते त्यांच्याबरोबर जे येत आहेत, त्यांनी जवळपास आठवड्यापूर्वीच त्यांची काँग्रेस पक्षामध्ये येण्याची भूमिका ही स्पष्टपणे याच्या अगोदर पत्रकार परिषद घेऊन विशद केलेलीच आहे. त्यामुळे आज एक औपचारिकता म्हणेन मी त्यांना की आज एक इथे सभा आहे आणि सभेमध्ये त्या ठिकाणी भास्कररावजी आणि अन्य सर्व सहकारी जे भाजपमधल्या एकंदरीत एकाधिकारशाहीला कंटाळून आज काँग्रेसमध्ये येण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि औपचारिकतेची एक रीतसर पक्षप्रवेश आज एच के पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज होणार आहे. त्यामुळे मी या सर्व मंडळींचं या ठिकाणी काँग्रेस पक्षात स्वागत करतो. वेगळ्या पद्धतीने प्रचार जो भाजपकडून दुर्दैवाने जी पातळी सोडून सध्या सुरू झालेला आहे, ही अतिशय खेदाची बाब आहे. आजपर्यंत काँग्रेस पक्षाने विकासात्मक कामावर भर दिलेला आहे. आमच्या आमदारांनी केलेलं काम, महाविकास आघाडीने केलेलं काम असो, कोरोनाचा मधला कालावधी असो, हा सगळा जर एकंदरीत जर आपण सारांश पाहिला तर आमचा भर जो आहे हा पॉझिटिव्हिटीवर आहे. सकारात्मक दृष्टिकोनातून जिल्ह्यातील कामासंदर्भात आम्ही केलेली आमची भूमिका आणि त्यातून मग पुढं करायचे काम जो आहे यावर आमचा सर्व प्रचाराचा रोख आहे. परंतु ज्यांनी या जिल्ह्यासाठी त्यांचं केंद्रातलं किंवा राज्यात त्यांचं सरकार असताना नांदेड जिल्ह्यासाठी आणि मराठवाड्यासाठी काहीच केलेलं नाही आहे, की मात्र वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. आणि ज्यांच्याकडे म्हणून काही सांगण्यासारखे काहीच नाही आहे, त्यांनी आता एका अतिशय दर्जा सोडून प्रचाराच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल करून मनभेद निर्माण करण्याचा प्रयत्न हा अनेक पद्धतीने सुरू झालेला आहे. मी प्रचार सभेच्या दरम्यान अनेक ठिकाणी बोलतो आहे आणि याही बाबतीमध्ये आमची भूमिका स्पष्ट करत आहोत. एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज जी आहे ती म्हणजे पीक विमा आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानच्या बाबतीमध्ये आपण सर्वांनी पाहिलं की सरकारने निर्णय घेतला 10,000 रुपये प्रति हेक्टरीच्या बाबतीमध्ये. तो निर्णय हा 2 हेक्टरपर्यंत मर्यादित असा स्वरूपाचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे आणि त्याचा GR सुद्धा आता इश्यू करण्यात आलेला आहे. म्हणजे नुसतं बोलूनच नाही तर तो GR सुद्धा सरकारने इश्यू केलेला आहे. एकतर जिरायत पिकांसाठी 10,000 प्रति हेक्टरी 2 हेक्टरपर्यंत, बागायतसाठी 15,000 प्रति हेक्टर 2 हेक्टरपर्यंत आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीबाबत 25,000 प्रति हेक्टर 2 हेक्टरपर्यंत हा सरकारचा आदेश हा 21 ऑक्टोबरला हा सरकारने जारी केलेला आहे. मुद्दाम दाखवतो आपल्याला, कारण तो आदेश आता निर्गमित झालेला आहे. त्या पद्धतीने जो काही अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून गेला असेल त्या पद्धतीने त्या नुकसान भरपाई संदर्भातली अंमलबजावणी ही करण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. त्याचबरोबर आपल्याला जो पीक विम्याच्या बाबतीमध्ये जो पीक विमा प्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणून समजला जातो, त्या पीक विम्याच्या बाबतीमध्ये राज्य शासनाचा हिस्सा 900 कोटी रुपयाचा राज्य शासनाने भरलेला आहे.
लोकांनी पैसे आपले भरलेले आहेत, पण केंद्र सरकारचे अजूनही पैसे मिळालेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. ते पैसे जर लवकर मिळाले तर पीक विम्याचा सुद्धा इफ्को टोके नावाची कंपनी म्हणते जोपर्यंत केंद्र सरकारचा हप्ता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्हाला ती डिस्बर्समेंट करता येत नाही असं त्यांनी कळवलेलंच आहे. त्यामुळे सरकारचा आदेश 29 सप्टेंबरचा आदेश आहे, जो मी या ठिकाणी मुद्दाम दाखवतो आहे. 29 सप्टेंबरला सरकारने आदेश काढलेला आहे, ज्याच्यामुळे पीक विम्यासंदर्भामध्ये केलेली कारवाई आहे. त्यामुळे पीक विमा असो, नुकसान भरपाई असो, हे सर्व महत्त्वाचे विषय सरकारने मार्गी लावण्याकरता पावलं उचलून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये रितसर शिक्कामोर्तब त्याच्याकडून GR सुद्धा सरकारचा त्याच्यामध्ये इश्यू झालेला आहे. आपल्याला आठवत असेल, सरकारने ज्यावेळेस आपत्ती निर्माण झाली त्यावेळेस मग ते मनमोहन सिंग साहेबांच्या वेळेस असो कर्जमाफी आम्ही केली, 72,000 कोटींची कर्जमाफी मनमोहन सिंग साहेबांच्या वेळेस झाली. मी राज्याचा मुख्यमंत्री असताना ज्यांना केंद्राच्या कर्जमाफीचा फायदा झाला नाही ती साधारण 6,800 कोटी रुपयाची कर्ज मी केली. आणि नंतर उद्धव ठाकरेजी आल्यापासून त्यांनी आल्याबरोबर कर्जमाफी ही करून दिली आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतच्या कर्जाची कर्जमाफी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आल्या महाविकास आघाडीने केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या एकंदरीत अडचणीच्या काळामध्ये या सरकारने नेहमी शेतकऱ्यांना साथ दिलेली आहे आणि त्यातून मदतीचीच भूमिका ही घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर जिल्ह्यातील आपलं सरकार आल्यानंतर जिल्ह्यातील रखडलेल्या किंवा प्रलंबित असलेल्या प्रश्नांना गती देण्याचं काम जलसंपदा विभागाचा असतो, सार्वजनिक बांधकाम विभागाचा असतो, जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे अनेक विषय जे आहेत ते सर्वांना इथे मी यादी मोठी आहे, परंतु सगळ्या कामाला मागच्या 2 वर्षामध्ये चांगली गती ही आमच्या काळात झाली. आणि रावसाहेब अंतापूरकरच्या कारकिर्दीमध्ये देगलूर विधानसभा आणि बिलोली भागात दोन्ही भागात मिळून चांगलं काम त्यांनी केलं. ते गेल्यानंतरसुद्धा जवळपास 200 कोटी रुपयाची वेगवेगळी कामं अर्थसंकल्पामध्ये तरतुदी करूनसुद्धा आम्ही दिलेल्या आहेत आणि जिल्हा परिषदेसुद्धा या भागातल्या प्रत्येक गावामध्ये चांगल्यापैकी निधीही दिलेला. हा सारांश सांगतो मी, थोडक्यामध्ये डिटेल बरंचसं बोलता येईल पण अधिक वेळ मी घेणार नाही. या ठिकाणी HK पाटील साहेब आहेत, ते आपल्याला संबोधित करतील. ही सगळी निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. आमचा अजेंडा जो आहे तो विकासाचा अजेंडा आहे आणि या अजेंडानुसार आम्ही या लोकांसमोर चाललेलो आहोत. लोकांचा चांगला प्रतिसाद याला आहे. सामाजिक आरक्षणाचे विषय आम्ही चांगल्या पद्धतीने हाताळलेले आहेत. कोर्टापर्यंत नेऊन आम्ही या पद्धतीने स्पष्ट भूमिका कोर्टासमोर आम्ही ते मराठा आरक्षण असो, OBCचं असो किंवा अन्य विषय असो, त्या सगळ्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीने आपली भूमिका वेळोवेळी स्पष्ट करून लोकांची दिशाभूल, मी तर ऐकतो कालपासून त्या नवीन विषय घेऊन लोकांचे मनभेद करण्याचं काम हे भाजपने विशेषतः सुरू करून माणसं काही बाहेरून पाठवलेली आहेत याची माहिती आमच्या. ठीक आहे, त्याला आम्ही उत्तर देऊ आमच्या पद्धतीने, परंतु हे सगळं सुरू आहे आणि त्याचं प्रत्युत्तर आम्ही निश्चित दिल्याशिवाय राहणार नाही. ही निवडणूक आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार 100%. आणि त्याकरता जी काही योग्य पद्धतीने लोकांसमोर जाऊन आमची भूमिका लोकांसमोर आम्ही विशद करून ही मतं आम्हाला नक्की मिळतील आणि लोक आमच्या बरोबर आहेत. लोकांना अनुभव या महाविकास आघाडीचा आहे, एवढंच या निमित्ताने मला सांगायचं आहे. बस यापेक्षा अधिक मी या विषयावर बोलणार नाही. का असतील प्रश्न तर जरूर आपण मला सांगू HK पाटील साहेबांना सांगू शकता, ते निश्चितच ह्याच्यामध्ये आपल्याला उत्तर देतील. आता मी HK पाटील साहेबांना विनंती करतो की मिस्टर अशोक चव्हाण, मिस्टर भास्करराव पाटिल और AICC सेक्रेटरी मिस्टर संपत कुमार, वंशी रेड्डी और वर्किंग प्रेसिडेंट बसवराज पाटिल, शिवाजीराव मोगे and distinguished here or MRCC President Mumbai Regional Congress Committee President Mr. Bhai Jagtap ji is also here. Media friends, I am delighted to see such a strong team of media men in such a remote place. I was asking Mr. Ashok Chauhan and he said many of them are from Nanded. We are thankful to you that you have come such a distance. Friends, people are becoming poor. People have lost their patience, and through these elections also, apart from the anguish they have, they will express their support, they will express their annoyance with BJP. Friends, you all know
it is not just the voter, including the higher level middle class people. They have now understood what has started happening to the country. The question will be that if it is so difficult, why people are sitting quiet? People are not sitting quiet, but their anguish is downplayed by media. The anguish of people of India is downplayed by the administration. The anguish of people of the country is downplayed by the bureaucratic efforts and the lies that BJP is telling. But the time has come. Now it has to get exposed. And through these elections, it will get exposed, I'm sure. And I request the media to take it to people what is happening in the country and help people who are serving the country. Thank you.